नमस्कार मित्रांनो, ओम इंजिनियर्स मोशी पुणे या आपल्या ओम बॉडी बिल्डर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत आहे। या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि काही कमेंट असतील तर आम्हाला नक्की सुचवा। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महिंद्राने एकदम सॉलिड गाडी काढलेली आहे, स्ट्रॉंग गाडी, किमतीत एकदम कमी आहे, परफॉर्मन्स एकदम बेस्ट आहे। ही गाडी CNG मध्ये पण अवेलेबल आहे आणि डिझेल मध्ये। सध्या आपण जी बॉडी बनवलेली आहे ते जितो स्ट्रॉंग डिझेल गाडी आहे। ही गाडी कंपनीने आतमधलं त्याचं लुक वगैरे डॅशबोर्ड फार छान बनवलेला आहे। 2 माणसं किंवा 3 माणसं गाडीत आरामशीर बसू शकतील। ड्रायव्हरचं सीट ॲडजस्टेबल करून दिलेलं आहे, पुढे मागे आहे आणि गिअर बॉक्स वगैरे गिअर शिफ्टर एकदम छान प्रकारे आहे। तर मायलेजच्या दृष्टीने ही गाडी खूप छान आहे, त्यामुळं भरपूर पॉप्युलर गाडी आहे। तर मित्रांनो, आज आपण प्लेन पत्र्यामध्ये पॅक बॉडी बनवून दिलेली आहे आपल्या कस्टमरसाठी। ते याच्यावरती त्यांची ॲडव्हर्टाईज करणार आहेत, त्यांचं ब्रँडिंग याच्यावर होणार आहे। तर नेहमीप्रमाणे आपण पुढे एअर कटर बनवलेला आहे, जे एरोडायनामिक एअर कटर आहे। गाडीचा जो अँगल आहे हवा कापण्याचा, जसे काच बोनेट कंपनी दिले त्याच्याच रेशोमध्ये आपण एअर कटर बनवलेला आहे। ह्या एअर कटरचे फायदे सांगतो तुम्हाला। एक तर ॲव्हरेज जास्त भेटतं, गाडी एअर कट केल्यामुळे त्याचं ॲव्हरेज जास्त भेटतं, त्यामुळे गाडीला वेगळा रेजिस्टन्स भेटत नाही, त्यामुळे गाडीचा पिकअपही वाढतो, गाडी व्हायबल होत नाही। RTOला एअर कटर चालते, त्यामुळे RTOची काही अडचण नाही। आणि याची सावली ड्रायव्हरच्या कॅबिनवर पडते, त्यामुळे ड्रायव्हरचं कॅबिन थोडं थंड राहायला मदत करते। तर आम्ही नेहमीप्रमाणे आमचं एअर कटर बनवलं आहे। आमची ओम इंजिनियरची नेम प्लेटचं स्टिकर लावलेलं आहे, ते चांगलं डेकोरेशन दिसण्यासाठी एक कॉर्नर सपोर्ट म्हणून लावलेले आहेत। आमच्या कस्टमरला आम्ही कुठलंही काम पेंडिंग ठेवत नाही। तर हे पेट्रोल डिझेलचं लॉक बनवून दिलेलं आहे। तर ही बॉडी आपण टाटाचा 18 गेजचा प्लेन शीटमध्ये बॉडी बनवलेली आहे। हे मागचे दरवाजे उघडल्यानंतर त्याचं लॉकिंगची सिस्टीम आपण करून देतो, म्हणजे अडचण येत नाही, दरवाजे उघडे राहत नाहीत। मागे हेवी ड्युटी बंपर बनवून दिलेला आहे, फुटस्टेप कम बंपर, पायरी म्हणून पण उपयोग आहे आणि बंपर आहे। तर गाडीवरती लॉकिंग आपलं चांगलं असतं। हे 25 mm 2 mm जाडीचा पाईप आहे, याच्यात हलगर्जीपणा होत नाही, जाड पाईप आहे। लॉकिंग वगैरे तुम्ही पाहू शकता, चांगल्या प्रकारचे लॉकिंग आहे। त्याला कुलूप ज्यावेळेस नसेल त्यावेळेस साधा आपण हे लॉक लावून ठेवू शकता, गाडी चालवू शकता। ही पत्र्याची बॉडी असल्यामुळे गरम होतं, तर गरम झालेली हवा बाहेर व्हेंटिलेट होण्यासाठी हे मागे 2 व्हेंटिलेटर बनवलेले आहेत। पावसाचं पाणी त्यात बिलकुल जात नाहीये। आम्ही भरपूर गाड्या अशा बनवून दिल्यात, कोणाची कंप्लेंट नाहीये। 2 हिंजेस हेवी लावल्यात, कस्टमरच्या गरजेनुसार त्यांना आपण फाळक्यावरती दरवाजा बनवून दिलेला आहे। ज्यावेळी हे दरवाजे लॉक होतील त्यावेळेस मग खालचा फाळका कोणी काढू शकत नाही। कंपनीचं लॉक एक साधं असतं, तर त्याला आम्ही हेवी ड्युटी लॉकिंग पण करून देतो। पाहू शकता तुम्ही, हेवी ड्युटी बार, सॉलिड बारचं लॉक केलेलं आहे लेफ्ट आणि राईट साईडला। शॉर्टकट कुठल्याही कामामध्ये नाहीये। हे दरवाजा इथे ॲडिशनल सपोर्ट मारतोय, एवढी काळजी कोणीही घेत नाही। तर चांगल्या कामासाठी नक्की ओम इंजिनियर्सला तुम्ही संपर्क करा, एकदा अवश्य कोटेशन घ्या। छोटी मोठी कामं काय असतात ती समजून घ्या आणि मग आमच्याकडे ऑर्डर द्या, नाही तर कोणाकडे द्या, पण पहिलं काय चांगलं काम काय ते समजण्यासाठी आमच्याकडे एक वेळ अवश्य भेट द्या। आमच्या या नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कृपया व्हॉट्सअपने हे करा, फोन उचलू शकत नाही बऱ्याच वेळा, तर व्हॉट्सअपला हे करा, आम्ही तुम्हाला नक्की त्याचे काय तुमची शंका आहे त्याचं निरसन करू। आता चला आतून आपण तुम्हाला गाडीची बॉडी कशी बनवली ते दाखवतो। तर आतील लुक पाहू शकता तुम्ही, सपोर्ट वगैरे कुठं शॉर्टकट मारला जात नाहीये। आतमधले सपोर्ट मोठ्या साईजची ट्यूब आहे, त्याची संख्या जास्त आहे, छतालाही जास्त सपोर्ट मारलेले आहे। ड्रायव्हरची खिडकी आपण बनवून दिलेली आहे, आतून खालपर्यंत सेफ्टी पेंट मारून दिलेला आहे। दरवाजे जी गॅप असते ती गॅप आम्ही पूर्ण सील करतो,
त्या फाळक्यावरती बरेचसे लोक अँगल मारत नाही, तिथे आपण अँगल मारून देत असतो. वेल्डिंग पूर्ण CO2 वेल्डिंग असतं मित्रांनो. आमचं CO2 वेल्डिंग एकदम साध्या आर्क वेल्डिंगच्या जवळ 10 टाइम्स हेवी स्ट्रॉंगर असतं. तर CO2 वेल्डिंग नक्की करून घ्या. दरवाजाच्या हिंजेस आहेत त्याही आपण मजबूतच लावतो. त्या दरवाजाचे हिंजेस हेवी ड्युटी हिंजेस लावलेले आहेत. 5 वर्षांची हिंजेसची, लिकेजची व वेल्डिंगची आपण वॉरंटी देतो. दरवाजांना खाली आणि वरती पॉवर बोल्ट लावून देतो, शॉर्टकट नाहीये. दरवाजा साईडला अडकवण्यासाठी चेन करून दिलेली ह्या साईडला. आणि दुसऱ्या बाजूचा दरवाजा मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात लॉकिंग केलेलं आहे. हिंजेस अगदी हेवी मटेरियल वापरलेलं आहे. मित्रांनो, या गाडीबद्दल सांगायचं वैशिष्ट्य असं की यांची गाडीची ऑर्डर आपण एक 4 दिवसांपूर्वी घेतली होती. थोडंसं त्यांनी ॲडव्हान्स आम्हाला देऊन गेले होते आणि आज सकाळी ते आले 10 वाजता मला वाटतं. आणि ते आत्ता त्यांची गाडी तयार आहे डिलिव्हरीसाठी. 6 वाजलेत आता. तर आपण कस्टमरला भेटून त्यांचा अभिप्राय आपण घेऊयात. तर चला, आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही तुमचं नाव सांगा ना सर. नमस्कार, मी श्रीकांत प्रकाश घोरपडे. तर शिरूर तालुक्यामध्ये कुरुळी गावामध्ये कमलताई घरगुती ब्रँड या नावाने आमचा फूड व्यवसाय आहे. त्याकरता जी आम्ही गाडी घेतली होती जितो स्ट्रॉंग, त्याची बॉडी आम्ही ओम इंजिनियर्स या ठिकाणी बनवून घेतली आहे. त्या बनवण्याआधी मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, तर बऱ्याच जणांनी मला हेच नाव सुचवलं की ओम इंजिनियर्स चांगलं काम करतात. त्यानुसार मी त्यांच्या मॅडमने आम्हाला एन्क्वायरीसाठी फोन केला होता आणि इकडे आलो. त्यांना ॲडव्हान्स दिला. त्यांना म्हटलं की मला एका दिवसामध्ये गाडी पाहिजे, कारण मला लांबून यायचं आहे. तर त्यांनी बोलल्याप्रमाणे मी सकाळी गाडी इथे लावली. तर बरोबर मला ते दिवस मावळायच्या आधी त्यांनी गाडी या ठिकाणी पूर्ण करून दिलेली आहे. आणि खरंच त्यांचं काम खूप चांगलं आहे. तर नक्कीच तुम्ही पण त्यांच्याकडे एकदा त्यांची सर्व्हिसचा अनुभव घ्या. धन्यवाद. ओके. तुम्ही आता किती किलोमीटर आहे आपलं मोशीमध्ये आहे, भोसरी मोशी. तुम्ही आता किती किलोमीटर आला तिकडे? मी आता जवळजवळ 100 किलोमीटर आलोय. चालेल. आम्ही पण यांच्या अपेक्षेप्रमाणे लवकरच करून दिलेली आहे. तर जास्त काम असेल तर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्ही बॉडी बनवत असतो. पण या साहेबांची गाडी आपण लवकर 5:30ला तयार झाली. बाकी आता व्हिडिओ वगैरे करेपर्यंत आणि हे अर्धा तास गेलेला आहे. आता त्यांची गाडी पूर्ण तयार झालेली आहे. सगळ्या त्यांना आम्ही सूचना पण दिल्यात गाडी कशी वापरायची काय त्याबद्दलही आहे. तुमच्या प्रॉडक्ट बद्दल पण सांगा थोडं, तुम्ही काय. तर कमलताई घरगुती ब्रँड या नावाने आमचा फूड व्यवसाय आहे. कोरोना काळामध्ये आमच्या आईने जो एक शेवचिवडा तयार केला होता घरगुती, तो खूप फेमस झाला. त्यामध्ये घरगुतीपणा आहे, आपलेपणा आहे. आम्ही चांगलं तेल वापरतो, चांगल्या क्वालिटीचे कच्चा माल वापरतो, बेसन पीठ वगैरे. नंतर एक वेगळीच चव आहे जी खूप फेमस झालेली आहे. आम्ही शेटजींना पण ती चव त्यांना दिलेली आहे. त्यांना पण वापरला. घरगुती म्हणजे खरंच म्हणजे चांगलं आहे, म्हणजे पौष्टिक चिवडा आहे. त्याच्या टेस्ट चांगली आहे, म्हणजे आरोग्यवर्धक असं चिवडा आहे. आम्ही स्लोगनच ते ठेवतो. तर आमचं स्लोगनच आहे की चव गुणवत्तेची, काळजी आरोग्याची. कोणत्याही व्यवसायामध्ये क्वालिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती क्वालिटी आपल्या पदार्थांमध्ये आहे. आणि नक्की तशी क्वालिटी पण ओम इंजिनियर्सची पण कामाची आहे, असं मी अनुभवलेलं आहे. तर खूप छान सर्व्हिस दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओम इंजिनियर्सला. जय हरी महाराज. जय हरी रामकृष्ण. आहे. त्यानंतर ही बांधून तयार आहे. 1.7 मॅक्स पिकअप, फार छान मजबूत गाडी कंपनीने काढलेली आहे. त्याला दरवाजे खालपर्यंत आम्ही घेतलेले आहेत. रबर बेडिंग लावलेलं आहे. मागचा बंपर आहे. आत एअर कॅनोपी आहे, त्यात आतही सामान ठेवू शकता. त्याच्यामध्ये ड्रायव्हरची खिडकी केलेली आहे. दरवाजांना ॲडिशनल हेवी हिंजेस टाकलेले आहेत. दुसरी बॉडी बांधण्यासाठी आलेली आहे. चिकन व्हॅन हे पण आमची प्रसिद्ध आहे. लोक लांबून महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन बॉडी बांधतात. इकडे कॅरी गाडी आहे. त्याच्या पुढची सीबीसी गाडी आलेली आहे. इकडे ट्रकचं काम चालू आहे. 22 फुटी पोर्टेबल कॅबिनही बनवतो. हे दापोलीवरून गाडी एक आलेली आहे. त्याचं सोडा कोल्ड्रिंकचं व्हेकल बॉडी बनवलेली आहे. एक कॅरी बॉडी आम्ही बनवलेली आहे.
डिलिव्हरीसाठी आता रेडी झालेली आहे. ओपनेबल बॉडी म्हणतो आम्ही याला. हे आमचं पेंटिंगचं काम चालू आहे इकडे. कस्टमरच्या गरजेनुसार असं त्यांना फूड ट्रक वगैरे अशा प्रकारचं बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये प्रॉपर आता लांबी वगैरे भरलेली आहे. प्रत्येक गॅपमध्ये मोकळं सोडत नाही. आमचे पेंटर इथं ते व्हाईट जे दिसते पूर्ण एवढं भरलं आहे, बाहेर भरलं जात नाही बघा. ती लांबी भरवतो आपण, एक महत्त्वाचं आहे. ती लगेच दुसरी गाडी बनवून ठेवलेली आहे, जवळजवळ रेडी झालेली आहे. फ्लोरिंगला प्लेट मारलेली आहे. कस्टमरच्या गरजेनुसार डिलिव्हरी डोअर बनवलेला आहे. इकडे पुढे व्हेंटिलेशनसाठी ड्रायव्हरची खिडकी पण आहे. वरती एक जाळी मारलेली आहे. मागे इथे 2 व्हेंटिलेटर जाळे बनवलेले आहे. टेप आता टेपने चिकटवलं आहे, ते सुकेपर्यंत ठेवतो, नंतर टेप काढून टाकला जातो. गाडीला फळीसाठी अँगल वगैरे मारून दिलेला आहे. मित्रांनो, कामात शॉर्टकट नाही आहे. 2 रुपये जातात पण चांगलं काम होतं. पहा, ही गाडी आहे. ही गाडी रिफर गाडी बनवलेली आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलेली आहे. पूर्ण पाहू शकता, काम चालू आहे. रिफर मशीन वगैरे लागणार आहे. त्याबरोबर ह्या गाडीचं आमचं काम बनवून ठेवलेलं आहे, प्रोसेसमध्ये आहे काम. मोठा ट्रक फ्लॅट बेड बनवलेला आहे, सिमेंटचे पाईप वगैरे वाहून नेण्यासाठी. खालपासून ह्या गाडीला डिलिव्हरी डोअर बनवलेलं आहे, बॅटरीचं लॉक बनवले, पायरी बनवलेली आहे. ओके.